बँकेच्या इलेक्शन जिंकलो। दूध संघामध्ये कधीच नव्हे तर यावेळेस पहिल्यांदा आपण आपला अध्यक्ष बसवला, माननीय विलासभाऊ काठेकाय आपले अध्यक्ष म्हणून दूध संघाचे निवडून आले। कृषी उत्पन्न बाजार समिती असणार, तुमसरची असणार, साकोली लाखणीची असणार किंवा भंडाऱ्याची असणार, इथे सभापती अध्यक्ष आपले निवडून आले, आपले बसले आणि निश्चितच या माध्यमातून आपल्या इथे काम करण्याचं एक चांगलं आपल्याला ठिकाण मिळालं, बसवण्याचं ठिकाण मिळालं। पण माननीय बावनकुळे साहेब, आमची थोडीशी खंत आहे की जिथे जिथे आम्ही निवडून आणले तिथे ते निधी थोडी अपुरी करता, आपण थोडं लक्ष देऊन त्या त्या विभागाला, आता जयकुमार रावळ साहेबांनी तुमसरला 5 कोटी रुपये दिले, त्याच प्रकारची मागणी आम्ही भंडारामध्ये पूर्ण नवीन जागा आम्ही घेतलेली आहे, नवीन जागा अलॉट केलेली आहे। भगवान भाऊ बसलेचा डायरेक्टर आहेत, विनोद भाऊ तांतराटे डायरेक्टर आहेत, पण या सगळ्यांची मागणी अशी आहे की आपली सरकार आहे, कमीत कमी एक 20-25 कोटीचा निधी जर दिला तर नवीन पूर्ण कृषी उत्पन्न बाजार समिती आपली हायवेवर होणार आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांनाही मोठा त्याचा फायदा या माध्यमातून निश्चितच होणार। आणि आता नगर परिषदा आपल्या सगळ्या निवडून दूध संघालाही मोठा प्रस्ताव, एक 5.5 कोटीचा प्रस्ताव फायनान्स डिपार्टमेंटमध्ये अटकला। 28 तारखेला आमचं झालं नाही तर आम्ही 29 तारखेला आपल्याकडे येऊ आणि मी आणि विलासभाऊ आणि तेही आमचा जर प्रस्ताव आपण काढून दिला तर एक दूध संघ या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना एक चांगली मोठी मदत या माध्यमातून होणार। मागच्या वेळेस आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आपण केंद्र सरकारकडे 50 कोटीचा प्रस्ताव पाठवा, पूर्ण दूध संघाला 50 कोटी देण्याचं काम आम्ही करू, हे आश्वासन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे। आता फक्त नगर परिषदेची वाट आहे। नगर परिषदमध्ये आपले नगर परिषदमध्ये निवडून आले, आपल्या नगर परिषदाचे नगराध्यक्ष निवडून आले तर मोठ्या प्रमाणात विकास कामं आपण माननीय बावनकुळे साहेबांच्या मागे लागून, माननीय पंकजभाऊ भोयरांच्या मागे लागून यांना मुख्यमंत्री साहेबांकडे घेऊन जाऊन ताकदीने मोठ्या प्रमाणात निधी आपल्यापर्यंत आणू। आणि लोक आपले विरोधक काही डेंगा मारत असतील की आमच्याकडे हे आहे, आमच्याकडे ते आहे, पण मी तुम्हाला सांगतो आमच्याकडे बावनकुळे साहेब आहेत, आमच्याकडे माननीय फडणवीस साहेब आहेत आणि हे ताकदीने आमच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे आहेत, ताकदीने कार्यकर्त्यांसोबत आहे। आणि यावेळेस तुम्हाला सांगतो जे आता सर्वे आले, एक राऊंड झाला बावनकुळे साहेब सर्वेचा आणि 4ही नगर परिषदेमध्ये 100% भारतीय जनता पार्टी निवडून येणार, हे त्या सर्वेमध्ये मी तुम्हाला ठामपणे सांगतो। आणि तुम्हाला आणखीन एक सांगतो की यावेळेस आपण बावनकुळे साहेबांनी आदेश दिले, प्रदेशाध्यक्ष असताना आदेश दिले आणि आजही त्यांचाच आदेश आपल्याला चालतो। बावनकुळे साहेबांनी सांगितलं कोणी आपलं नाही, कोणी दूरचं नाही, कोणी जवळचं नाही, ज्याचं सर्वेमध्ये आलं त्यालाच तिकीट देणार, बावनकुळे साहेबांचे स्ट्रिक्ट आदेश आहे। म्हणजे कुणी बाबा माझ्याकडे आलं म्हणून तिकीट भेटली किंवा बावनकुळे साहेबांकडे गेले किंवा पंकज भाऊकडे गेले, कोणत्या नेत्याकडे गेलं, कोणा नेत्याकडे जायची गरज नाही। तुम्ही लोकांमध्ये राहा, लोकांमध्ये फिरा, लोकांमध्ये जर तुमचा सर्वेमध्ये आला तर तुमची तिकीट कुणीच कापू शकत नाही, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो। आणि म्हणून तुम्हाला आणि यावेळेस आपण ठरवलेलं आहे कार्यकर्त्यांना तिकीट द्यायची, जो खरं मेहनत करून राहिला। मी व्हॉट्सअपवर बघत असतो की आता सुधाकर भाऊ म्हणत आहे भले की भंडाऱ्यात नोंदणी कमी आहे, पण आमचे जितके उमेदवार आहे घरी घरी फिरून, घरी घरी जाऊन, सचिन कुंभलकर कुठे त्याचा मी व्हिडिओ बघितला, घरी घरी जाऊन नोंद करत आहे। अशा कार्यकर्त्यांची जे खरं मेहनत करतात यांची तिकीट कुणीच कापू शकत नाही। पण आता तुम्ही गप्पलतीत राहण्याची गरज नाही आणि ताकदीने तुम्हाला यावेळेस काम करायचं आहे। यावेळेस कोणत्याही नेत्या फेत्याला तिकीट देणार नाही, कोणत्या नेत्याच्या शिफारसीने तिकीट देणार नाही, यावेळेस 100% मेरिटवर तिकीट देणार आहे। कारण यावेळेस आपल्याला निवडून यायचं आहे, म्हणून 100% मेरिट, 100% सर्वेवर तुम्हाला तिकीट भेटणार आहे। म्हणून आजचा हा कार्यक्रम झाल्यानंतर बावनकुळे साहेबांचा वेगळा दौरा आहे, एक 10-15 प्रमुख लोकांकडे बावनकुळे साहेब जाणार आहे, पंकज भोयर साहेब वेगळे एक 10-15 लोकांकडे जाणार आहे। पण हे झाल्यानंतर तुम्ही सातत्याने पुन्हा नागपूरला आमच्याकडे येण्याची कोणाची गरज नाही आहे। तुम्ही आपल्या बूथवर राहा, आपल्या वार्डात राहा, मेहनत करा, घरोघरी जा, प्रत्येक व्यक्तीसोबत तुम्ही मॅन टू मॅन, हार्ट टू हार्ट संबंध ठेवा। तुमची तिकीट कोणी कापल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला नगरसेवक बनण्याशी कोणीच थांबू शकत नाही। आणि हेच एक मंत्र देऊन तुम्हाला इथे आपलं भाषण संपवतो। पंकज भाऊ, तुम्हाला विनंती आहे, तुमचे कायदे काही झाले असणार पण तुम्ही आम्हाला माहिती आहे ताकदीचे पालकमंत्री आहे, ताकदीचे नेते आहे, तुम्ही वर्धा जिल्ह्याचा फार चांगला विकास केलेला आहे, तुम्ही ताकदीने निधी सुद्धा खिचून आणलेला आहे। आता आमच्या कार्यकर्त्यांना आता नगर परिषदचे इलेक्शन आम्ही काढून देतो। आता तुम्हाला माहिती आहे 2 दिवसा पहिले कशा प्रकारे बिना प्रमाचे 20-20 कोटीचे टेंडर काढले, तुम्ही ते रद्द केले एका दिवसात, एका अर्ध्या तासात। मी त्यांना सांगितलं, अश्विनी मला सांगितलं, मी पंकज भोयरांना सांगितलं 20 कोटीचे बिना प्रमाचे टेंडर काढण्यात आले होते आणि वाटपही करून दिले होते काम, त्याचे पैसे घेतले होते। विकास भाऊला माहित असतं किती टक्के विकास, 20%, 20% पैसे घेऊन घेतले, प्रमाण नाही भेटलं, काही नाही भेटलं।
20 कोटी टेंडर निघाले आणि 20% कमिशन घेऊन घेतलं एकाने नेत्यांनी, आणि ते रद्द अर्ध्या तासात पंकज भाऊनी रद्द केलं. पंकज भाऊ, अशा प्रकारे जर आपल्या जिल्ह्यामध्ये जर कोणते अधिकारी जर मुजोरी करत असणार, असं जर बदमाशी करत असणार आणि तुमचा जर मान ठेवत नसणार, तर या सगळ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे ही विनंती करतो. आणि नगर आता फंड पूर्ण वाटप करण्याचा तो 70% आणि 30% वगैरे काही फॉर्म्युला तुम्ही काय आमच्या भंडारा जिल्ह्यासाठी ठेवू नका. आम्ही रिझल्ट देऊ, आम्ही तुम्हाला 4 नगर परिषद निवडून देऊ. तुम्हाला फक्त विनंती आहे की फंड देताना आमच्या कार्यकर्त्यांना सिंहाचा वाटा भेटला पाहिजे, कारण पालकमंत्री आमचा आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय भेटला पाहिजे, प्रत्येक कार्यकर्त्याला निधी भेटला पाहिजे, याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे हीच विनंती करतो आणि आपले भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.